नमस्कार, मी प्रियांका नागणे. आपल्या मराठी जॉब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण दररोज वेगवेगळ्या जॉब अपडेट्स बघतो. आज सुद्धा आपण एक नवीन जॉब अपडेट बघणार आहोत. सो इथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन यांच्याकडून अपडेट आलेली आहे. आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. खूप मोठी संधी आहे. एकूण किती जागा आहेत, त्याच्यानंतर इथे पदाचे नाव काय आहे, किती लास्ट डेट कोणती आहे, त्याच्यानंतर इथे अर्ज कसं पाठवायचा आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत. सो कोणताही पार्ट मिस करू नका, जेणेकरून अर्धवट माहिती भेटून जाईल. आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, कारण आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स बघत असतो. जसे की बँक रिलेटेड असू द्या किंवा IT रिलेटेड असू द्या, ITI रिलेटेड असू द्या, घरी बसून कोणते काम असेल म्हणजेच वर्क फ्रॉम होम असू द्या, पार्ट टाइम जॉब असू द्या, असे दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स असतात. सो कोणताही पार्ट मिस करू नका. जी आजची अपडेट आहे ST महामंडळ, महाराष्ट्र स्टेट बोर्ड यांच्याकडून, महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन यांच्याकडून आहे. सो इथे महाराष्ट्र शासन सरकारी जॉब आहे. आपण पूर्ण माहिती घेऊन घेऊया. आपल्याकडे PDF सुद्धा आहे, 2 पानी PDF आहे. आपण 5 मिनिटात समजून घेऊया. सो इथे सांगितलेलं आहे बघा, व्यवसायाचं नाव काय आहे, त्याच्यानंतर पद किती आहेत, शैक्षणिक पात्रता किती आहे, त्यानंतर वयोमर्यादा किती आहेत. इथे फर्स्टचे पोस्ट आहे इंजिन कारागीर, मोटर मेकॅनिक व्हेकल 65 आहेत संख्या. त्याच्यानंतर इथे जे तुम्हाला एज्युकेशन क्रायटेरिया लागणार आहे ते आहे SSC पास किंवा ITI मोटर लागणार आहे. SSC म्हणजे 10वी पास लागणार आहे आणि ITI मोटर मेकॅनिकल तुमचा कोर्स झालेला पाहिजे आहे. इथे ॲज अ फ्रेशर सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकणार आहोत. इथे वयोमर्यादा बघा 16 ते 33 वर्ष सांगितलेलं आहे आणि 5 वर्ष मागासवर्गीयांसाठी सांगितलेलं आहे. त्यानंतर आहे इंधन कारागीर, डिझेल मेकॅनिक 64 जागा आहेत. आणि त्याच्यानंतर ते शैक्षणिक पात्रता म्हटलं तर इथे सेम इयर 10th पास ITI डिझेल मेकॅनिकल कोर्स पास पाहिजे आहे. एज क्रायटेरिया 16 ते 33 सांगितलेलं आहे. त्यानंतर पत्रे कारागीर सांगितलेले आहे 28 जागा आहेत. त्याच्यानंतर इथे सुद्धा शिक्षण सांगितलेलं आहे. इथे फक्त ITI शीट मिल कोर्स पास पाहिजे आहे. त्यानंतर वेल्डरसाठी सांगितलेलं आहे 15 जागा आहेत. त्यानंतर वेल्डिंगचा कोर्स झालेला पाहिजे आहे, 10वी पास पाहिजे आहे. इलेक्ट्रिशियन 20 तंत्री 80 जागा आहेत का. त्यानंतर टर्नरसाठी 2 जागा आहेत. त्यानंतर अभियांत्रिकी व्यवसायासाठी अभियांत्रिकी किंवा मोटर पदवीधर पाहिजे आहे, BE झालेली 2 जागा आहेत. इथे तुमचं इंजिनिअरिंग झालं पाहिजे आहे, यांत्रिक किंवा ऑटोमोबाईल या व्यवसायातील पदवीधर BE झालेलं पाहिजे आहे. एज क्रायटेरिया 16 ते 33 वर्ष सांगितलेलं आहे. आता इथे तुम्हाला अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे. जे तुम्हाला ऑफलाईनसाठी जे ॲड्रेस असणार आहे पूर्ण लिंकमध्ये दिलेला आहे, त्याच्यामधून तुम्ही सेंड करून द्यायचं आहे. महाराष्ट्रातील कोणतेही उमेदवार असू द्या, नक्कीच तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. सो इथे फॉर्म जे आहे ऑफलाईन पद्धतीने पाठवायचा आहे. 500 रुपीज प्रवर्गासाठी, खुल्या प्रवर्गासाठी फीज असणार आहे 500 रुपये आणि मागास प्रवर्गासाठी 250 रुपये असणार आहे, जे तुम्हाला DD किंवा इंडियन पोस्टल ऑर्डरनी तुम्हाला पे करायचं आहे, हे सुद्धा सांगितलेलं आहे. आता इथे पूर्ण माहिती आहे, तुम्ही नक्कीच बघू शकता की विहित नमुन्यातील अर्ज विभागीय कार्यालय, राज्य परिवहन महामंडळ, धुळे विभाग येथे कार्यालयीन वेळ शनिवार, रविवार व सुट्टीचे दिवस सोडून 6/6/2000 पर्यंत तुम्हाला पाठवून द्यायचं आहे. 11 ते 1 पर्यंत वाजेपर्यंत मिळू शकतील. संपूर्ण भरलेले अर्ज 6 जून 2024 पर्यंत तुम्हाला पाठवून द्यायचं आहे. म्हणजे लास्ट येते 6 जून 2024 असणार आहे. लक्षात घ्या, महाराष्ट्रातील कोणतेही उमेदवार असेल तर नक्कीच ॲप्लिकेशन करू शकता. इथे कोणत्याही अनुभवाची गरज नाही आहे. फ्रेशर उमेदवार इथे ॲप्लिकेशन करू शकता. नियमानुसार वेतन तुम्हाला भेटून जाणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी अर्जाची फी 500 आहे, राखीव प्रवर्गासाठी 250 असणार आहे. मेरिट लिस्टद्वारे तुमची निवड प्रक्रिया असणार आहे. त्याच्यानंतर इथे आजपासून फॉर्म भरण्यास, म्हणजे त्यानंतर इथे सांगितलेलं आहे की 25 मे 2024 पासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. नोकरीचे ठिकाण धुळे असणार आहे. अर्ज पाठवण्याचा पत्ता आहे ते सुद्धा मेन्शन केलेला आहे. विभागीय कार्यालय, राज्य परिवहन महामंडळ, धुळे. सो नक्कीच पाठवून द्यायचं आहे. तुम्ही 10वी पास असेल, ITI झाला असेल, ITI या फील्ड्समधून झालं असेल तर नक्कीच ॲप्लिकेशन करून घ्यायचं आहे, कारण चांगली भरती आहे. जवळजवळ 256 जागांसाठी इथे भरती आहे, खूप मोठी भरती आहे. नक्कीच फॉर्म भरून सेंड करायचा आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.